अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो. कल्पना करा, वर्षभरात अनेक सण, व्रत आणि उत्सव येतात. प्रत्येक दिवसाचे स्वतःचे वेगळे महत्व असते. पण काही दिवस असे असतात की त्या दिवशी केलेली छोटीशी भक्ती सुद्धा अनंत पटींनी फळ देते. अशी आपल्या धर्मशास्त्रांमध्ये श्रद्धा व्यक्त केली जाते. आषाढी एकादशी हा असाच एक दिव्य आणि मंगल दिवस आहे. हा केवळ कॅलेंडरवरील एक सण नाही, तर भक्ती, श्रद्धा, समर्पण आणि भगवान श्रीहरी विष्णूंवरील अखंड प्रेम व्यक्त करण्याचा दिवस आहे. या दिवशी लाखो वारकरी ज्ञानोबा तुकारामचा गजर करत टाळ मृदुंगाच्या निनादात पायी चालत पंढरपूरच्या विठुरायाच्या दर्शनासाठी निघतात. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद, डोळ्यातील भक्ती आणि ओठांवरील नामस्मरण पाहिलं की मन आपोआप भारावून जातं. प्रत्येक वारकरी एकच भावना मनात ठेवून चालत असतो, माझा विठ्ठल मला भेटावा. पण प्रत्येकालाच पंढरपूरची वारी करता येते असं नाही. काहींना वयाची अडचण असते, काहींना तब्येतीची, तर काहींना संसारातील जबाबदाऱ्यांमुळे जाणे शक्य होत नाही. मग अशा वेळी मनात प्रश्न निर्माण होतो की आपण घरच्या घरी अशी कोणती सेवा करू शकतो जी भगवान श्रीहरी विष्णूंना, पांडुरंगाला आणि श्री स्वामी समर्थ महाराजांना अत्यंत प्रिय आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आषाढी एकादशीचे महत्व, चातुर्मासाची सुरुवात आणि या दिवशी करावयाची एक अत्यंत सुंदर, सात्विक आणि प्रभावी सेवा सविस्तर जाणून घेणार आहोत. त्यामुळे आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार स्वामी भक्तांनो, आपल्या श्री स्वामी समर्थ परिवारात तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ महाराज, भगवान श्रीहरी विष्णू आणि पांडुरंग विठ्ठल यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम करून मी आजच्या विषयाला सुरुवात करते. स्वामी भक्तांनो, हिंदू धर्मामध्ये वर्षभरात 24 एकादशी येतात. प्रत्येक महिन्यात 2 एकादशी असतात, एक कृष्ण पक्षातील आणि दुसरी शुक्ल पक्षातील. प्रत्येक एकादशीचे स्वतःचे वेगळे महत्व आहे. परंतु या सर्व एकादशींमध्ये आषाढी एकादशी आणि कार्तिकी एकादशीला विशेष स्थान प्राप्त झालं आहे. अनेक भक्तांना वर्षभरातील प्रत्येक एकादशीचे व्रत करणं शक्य होत नाही, म्हणून श्रद्धेने आषाढी आणि कार्तिकी एकादशीचे पालन केल्यास अनेक एकादशींचे पुण्य लाभते, अशी धार्मिक मान्यता आहे. मात्र यामागील सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे भक्तिभाव. उपवास करणे महत्वाचे आहेच, पण त्यापेक्षाही अधिक महत्वाचं आहे मन शुद्ध ठेवणं, नामस्मरण करणं आणि भगवंताची सेवा करणं. आषाढी एकादशीला देवशयनी एकादशी असं देखील म्हणतात. या दिवसापासून भगवान श्रीहरी विष्णू क्षीरसागरात शेष नागावर योगनिद्रा धारण करतात, अशी श्रद्धा आहे. याच दिवसापासून चातुर्मासाची सुरुवात होते. पुढील 4 महिने भक्तांसाठी साधना, नामस्मरण, जप, वाचन, दान आणि सेवेसाठी अतिशय पवित्र मानले जातात. या काळात अनेक शुभ कार्ये परंपरेनुसार टाळली जातात, परंतु देवपूजा, पारायण, भजन, कीर्तन, नामजप आणि सत्संग यांचे महत्व अनेक पटींनी वाढतं. म्हणूनच अनेक भक्त चातुर्मासात एखादा संकल्प करतात. कोणी रोज विष्णू सहस्रनाम म्हणतं, कोणी ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करतं, तर कोणी श्री स्वामी समर्थांचे अखंड नामस्मरण करतात. स्वामी भक्तांनो, आपण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवली पाहिजे. भगवंताला आपल्या पूजेतील दिखावा कधीच प्रिय नसतो. त्यांना प्रिय असते ते निष्कपट मन, श्रद्धा आणि प्रेम. म्हणूनच घरात बसून केलेली मनापासूनची छोटीशी सेवा सुद्धा भगवान आनंदाने स्वीकारतात. असं मानलं जातं की आषाढी एकादशीच्या दिवशी भगवान श्रीहरी विष्णूंचे तत्व विशेष प्रमाणात कार्यरत असते. त्यामुळे या दिवशी केलेले नामस्मरण, जप, पूजा आणि सेवा यांचं महत्व अधिक वाढतं. म्हणून या दिवशी आपण शक्य तितका वेळ भगवंताच्या नामस्मरणात घालवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. याच दिवशी करावयाची एक अत्यंत सुंदर सेवा म्हणजे तुळशी पत्र अर्पण करून भगवान श्रीहरी विष्णूंची पूजा. तुळस ही केवळ एक औषधी वनस्पती नाही, तर ती विष्णुप्रिया मानली जाते. भगवान विष्णूंना तुळस अत्यंत प्रिय आहे, म्हणूनच तुळशीशिवाय विष्णू पूजा अपूर्ण मानली जाते. मात्र या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. परंपरेनुसार
एकादशीच्या दिवशी तुळस तोडणं टाळावं असं सांगितलं जातं. त्यामुळे ज्या भक्तांना आषाढी एकादशीला तुळशीपत्र अर्पण करायचे असेल त्यांनी आदल्या दिवशीच श्रद्धेने तुळशी मातेला नमस्कार करून तिची क्षमा मागून आवश्यक तेवढी तुळस तोडून ठेवावी. तुळस तोडताना मनात अहंकार नसावा, लोभ नसावा. हे तुळशी माते, भगवान श्रीहरींच्या सेवेसाठी मी तुझे हे पान घेत आहे, कृपया मला क्षमा कर आणि माझी ही सेवा स्वीकार कर अशी मनोभावे प्रार्थना केली तर त्या कृतीत भक्तीची सुंदर भावना निर्माण होते. जर तुमच्या घरी तुळशीचे रोप नसेल तर निराश होण्याची गरज नाही. बाजारात उपलब्ध असलेली तुळशीपत्र देखील श्रद्धेने अर्पण करू शकता. कारण भगवानाला वस्तूंची किंमत महत्वाची नसते, तर भक्ताच्या भावनेची किंमत असते. आता प्रश्न येतो की ही सेवा नेमकी कशी करायची. सर्वप्रथम सकाळी स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करा. देवघर स्वच्छ करा. भगवान श्रीहरी विष्णू आणि विठ्ठल रुक्मिणी किंवा बाळकृष्णाची प्रतिमा अथवा मूर्ती स्वच्छ चौरंगावर प्रतिष्ठित करा. शक्य असल्यास छोटासा कलश स्थापन करा. त्यानंतर तुपाचा दिवा लावा, धूप उदबत्ती दाखवा आणि मन पूर्णपणे शांत करून भगवंताचे स्मरण करा. आता मनात एकच संकल्प करा, हे श्रीहरी, माझ्याकडून ही सेवा तुझ्या कृपेने घडू दे. माझ्या कुटुंबावर, माझ्या लेकरांवर आणि सर्व भक्तांवर तुझी कृपा सदैव राहू दे. या संकल्पानंतर तुळशी अर्चन सुरू करायचे आहे. ज्यांना विष्णू सहस्रनाम म्हणता येते त्यांनी प्रत्येक नामासोबत एक तुळशीपत्र भगवंताच्या चरणी अर्पण करायचं आहे. ओम केशवाय नमः, ओम नारायणाय नमः, ओम माधवाय नमः अशा प्रत्येक नामासोबत एक एक तुळशीपत्र अर्पण करत राहावं. आता काही जण विचारतात, आमच्याकडे 1000 तुळशीपत्र नाहीत. त्यामध्ये काहीच हरकत नाही. जर तुमच्याकडे 10, 20 किंवा 25 तुळशीपत्र असतील तरी त्याच तुळशीपत्रांचा तुम्ही पुन्हा पुन्हा उपयोग करून प्रत्येक नामासोबत अर्पण करू शकता. एक नाम घ्या, तुळशीपत्र अर्पण करा, पुन्हा ते अलगद उचला, पुढचे नाम घ्या आणि पुन्हा अर्पण करा. हीच तुळशी अर्चनाची सुंदर पद्धत आहे. जर विष्णू सहस्रनाम म्हणणं शक्य नसेल तर ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र 108 वेळा श्रद्धेने जपा. प्रत्येक मंत्रासोबत तुळशीपत्र अर्पण करा. हा मंत्र देखील भगवान श्रीहरींना अत्यंत प्रिय मानला जातो. स्वामी भक्तांनो, सेवा करताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, घाई करू नका. ही स्पर्धा नाही, ही भक्ती आहे. प्रत्येक मंत्र, प्रत्येक नाम आणि प्रत्येक तुळशीपत्र प्रेमाने अर्पण करा. जिथे प्रेम असते तिथेच परमेश्वराचा वास असतो. पूजा पूर्ण झाल्यानंतर अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण होतो की या तुळशीपत्रांचं काय करायचं. पूजेत वापरलेली तुळस आदराने जपून ठेवू शकता, देवघरात ठेवू शकता. घरातील तिजोरीत एक तुळशीपत्र ठेवण्याची अनेकांची श्रद्धा असते. काही जण आपल्या कुटुंबातील सदस्यांच्या पाकिटात किंवा अभ्यास करणाऱ्या मुलांच्या पुस्तकात देखील एक तुळशीपत्र ठेवतात. यामागे भावना एकच असते, भगवंताची कृपा सदैव आपल्या कुटुंबावर राहावी. उरलेली तुळस एखाद्या पवित्र झाडाच्या मुळाशी किंवा तुळशीच्या कुंडीत आदराने विसर्जित करू शकता. स्वामी भक्तांनो, चातुर्मास म्हणजे केवळ 4 महिन्यांचा धार्मिक काळ नाही, तर हा स्वतःमध्ये परिवर्तन घडवण्याचा काळ आहे. या 4 महिन्यांमध्ये शक्य तितके नामस्मरण करा, राग कमी करा, वाईट सवयी सोडण्याचा प्रयत्न करा, गरजूंना मदत करा. रोज काही मिनिटं भगवंताच्या चरणी शांत बसून प्रार्थना करा. आपल्या जीवनात पैसा आवश्यक आहे, यामध्ये शंका नाही, पण त्यापेक्षाही अधिक महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या कुटुंबाचे आरोग्य, आनंद आणि समाधान. म्हणूनच आपण भगवंताकडे केवळ धन मागू नये, तर सद्बुद्धी, चांगले आरोग्य, कुटुंबाचे रक्षण आणि भक्तीची शक्ती मागावी. असे म्हणतात की माता लक्ष्मी जिथे भगवान श्रीहरींचे स्मरण असते, जिथे सात्विकता असते आणि जिथे भक्तिभाव असतो तिथे आनंदाने वास करते. म्हणून या आषाढी एकादशीला मनापासून सेवा करा. कोणताही दिखावा करू नका. जितके शक्य आहे तितकेच करा, पण जे कराल ते पूर्ण श्रद्धेने करा. लक्षात ठेवा, आपल्या आयुष्यातील सर्वात मोठी कमाई म्हणजे भक्ती.
बँकेतील पैसा एक दिवस संपेल, पण नामस्मरण, सेवा आणि सत्कर्मांचे पुण्य कधीही कमी होत नाही. म्हणून आपल्या जीवनात सेवेचा बँक बॅलन्स रोज वाढवत राहूया. चला, शेवटी आपण सर्वजण मिळून भगवान श्रीहरी विठ्ठल आणि श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी एक छोटीशी प्रार्थना करूया. हे पांडुरंगा, आमच्या घरात सदैव आनंद राहू दे, आमच्या मनात श्रद्धा वाढू दे, आमच्या कुटुंबावर तुझी कृपाछाया कायम राहू दे. आम्हाला चांगले विचार, चांगली कर्म आणि तुझ्या नामात सदैव राहण्याची शक्ती दे. जर आजच्या या व्हिडिओमधून तुम्हाला काहीतरी नवीन शिकायला मिळालं असेल तर हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारातील प्रत्येक स्वामी भक्तांपर्यंत नक्की पोहोचवा. कदाचित तुमच्या एका शेअरमुळे एखाद्याच्या हातूनही ही सुंदर सेवा घडेल. पुन्हा भेटू एका नवीन आध्यात्मिक विषयासह. तोपर्यंत भिवू नको, स्वामी सदैव पाठीशी आहेत.